नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल मागच्या काही कालावधीपासून आपण आपली पॉलिटी टेस्ट सिरीज जी काय ती सुरू केलेली आहे आणि आज पाहतो या ठिकाणी या पॉलिटी टेस्ट सिरीजमध्ये आपण 8 पॉलिटी टेस्ट पेपर जे काही ते पाहिलेले होते आणि काल परवाच मी या ठिकाणी 9वा पॉलिटी टेस्ट पेपरसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला होता आणि अपेक्षा आहे की बहुतांश विद्यार्थ्यांनी तो सोडवलेला असावा. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या पॉलिटी टेस्ट सिरीजच्या अंतर्गत या पॉलिटी डिस्कशनमध्ये आपण 9वा पॉलिटी टेस्ट पेपर जो काय तो डिस्कस करणार आहोत. त्याच्या उत्तरांची आणि त्याच्या विश्लेषणाबाबतची संबंध चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घडवून आणणार आहोत. तर मित्रांनो, मला आशा आहे की आपण या ठिकाणी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही जी काही पॉलिटी टेस्ट सिरीज आहे ती पोहोचवत असाल. आगामी कालखंडातसुद्धा आपली ही जी काही सिरीज आहे ती सिरीज या ठिकाणी पुढे अशी राहणार आहे. फक्त ती टेस्ट सिरीजच्या बेसिसवर न राहता या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपात राहणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संभाव्य प्रश्नांची चर्चा जी काय ती आपण व्हिडिओ स्वरूपात करून आणणार आहोत. तर मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण या ठिकाणी आजच्या या पॉलिटी टेस्ट पेपर 9च्या उत्तरांची चर्चा करूया आणि त्याचं विश्लेषणसुद्धा करूया. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की पॉलिटी टेस्ट पेपर 9 जो आहे तो मी काल परवाच आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला होता आणि त्याही पेपरमध्ये मी नेहमीप्रमाणे 20 प्रश्न दिले होते. आज या 20 प्रश्नांची जी काही डिस्कशन आहे ते विस्ताराने आपण इथं घडवून आणूया. तर या 20 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न जो काही पॉलिटी टेस्ट पेपर 9मध्ये मी विचारला होता तो या प्रकारचा होता. आपण प्रश्न पाहू शकता की प्रवर समितीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. प्रवर समितीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला आगामी जी काही गट ब ची किंवा गट क ची पूर्वपरीक्षा होणार असेल किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असेल किंवा आता आगामी जी काही गट क ची मुख्य परीक्षा होणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी समित्यांच्या दृष्टीतून विशेषतः संसदीय समिती दृष्टीतून सिलेबस आहे आणि त्यातल्या विधी समिती दृष्टीतून सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो मुख्य परीक्षेच्या पातळीवर संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये. तर त्या अनुषंगाने हा प्रश्न उपयोगाचा आहे की प्रवर समितीची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. पर्याय 1, एखाद्या विधेयकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेली समिती. पर्याय 2, या समितीत सत्ताधारी व विरोधी पक्षांचा समावेश असतो. पर्याय 3, या समितीची सदस्य संख्या 15 असते. आणि पर्याय 4, या समितीत विधेयकासंबंधी माहिती असणाऱ्या जाणकार सदस्यांची नियुक्ती केली जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रवर समिती ही एक विधी समिती आहे आणि विधी समिती हा जो काही टॉपिक आहे तो संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या अनुषंगाने हा प्रश्न जो काय तो महत्त्वाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर प्रवर समिती ही एक विधी समिती आहे तर त्या अनुषंगाने कोणते वैशिष्ट्य या प्रवर समितीचं नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहिला जो पर्याय आहे की एखाद्या विधेयकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेली समिती, तर निश्चितपणे ही एक विधी समिती आहे आणि एखाद्या विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी सखोल अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली असते असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय, या समितीत सत्ताधारी व विरोधी पक्षांचा समावेश असतो. तर हा दुसराही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे की या समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा समावेश असतो. हा दुसराही पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय मात्र या ठिकाणी चुकीचा आहे की या समितीची सदस्यसंख्या 15 असते. कारण की लक्षात घ्या की कोणत्या विधेयकासंबंधी ही समिती स्थापन केलेली आहे, कोणत्या विधेयकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे, त्या विधेयकाच्या स्वरूपावरून त्या समितीची सदस्यसंख्या निश्चित होत असते आणि त्यामुळे या समितीची सदस्यसंख्या 15 असते असं म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 जो काय आहे तो चुकीचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की प्रवर समितीचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे या समितीचं वैशिष्ट्य नाही आहे की या समितीची सदस्यसंख्या 15 असते. राहिला प्रश्न या ठिकाणी चौथ्या पर्यायाचा की या समितीत विधेयकासंबंधी माहिती असणाऱ्या जाणकार सदस्यांची नियुक्ती केली जाते. तर हा पर्याय बरोबर आहे की संबंधित प्रवर समितीमध्ये ज्या विधेयकाबाबतचा अभ्यास करायचा आहे, सखोल अभ्यास करायचा आहे, त्या विधेयकासंबंधी असणाऱ्या जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केलेली असते, सदस्यांची नियुक्ती केली असते हे म्हणणं बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचं उत्तर आहे की खालीलपैकी कोणतं प्रवर समितीचं वैशिष्ट्य नाही आहे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये जो काही उल्लेख केलेला आहे की या समितीची सदस्यसंख्या 15 असते हे वैशिष्ट्य नाही आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कशा पद्धतीने आपण पुढे पाहूया. प्रवर समिती ही एक विधी समिती आहे. एखाद्या विधेयकावर सखोल विचार होणे गरजेचे आहे किंवा त्याचा चिकित्सक अभ्यास आवश्यक आहे असं सभागृहाने ठराव पास केल्यास संबंधित विधेयकासाठी प्रवर समिती गठीत केली जाते. म्हणजे एखाद्या विधेयकावर सखोल अभ्यास होण्याची गरज आहे, चिकित्सक अभ्यास होण्याची गरज आहे असा जर सभागृहाने ठराव पास केला असेल तर त्या विधेयकासाठी किंवा त्या विधेयकाच्या अभ्यासाकरता हे प्रवर समिती गठीत केली जाते. प्रवर समिती सदस्य संख्या निश्चित नसते कारण ती विधेयकाच्या स्वरूपावर निश्चित होत असते की विधेयकाचं स्वरूप कसं आहे यावरून या ठिकाणी त्या समितीची सदस्यसंख्या निश्चित होत असते. प्रवर समितीत सत्ताधारी व विरोधी पक्षांचा समावेश असतो. सभागृहाचा उपसभापती या समितीचा अध्यक्ष असतो. म्हणजे या ठिकाणी या समितीमध्ये सत्ताधारी विरोधी पक्षांचा समावेश तर असतो पण सभागृहाचा उपसभापती हा या समितीचा अध्यक्ष असतो. या समितीत विधेयकासंबंधी माहिती असणाऱ्या जाणकार सदस्यांची नियुक्ती केली जाते की जे कोणी या विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या
तज्ज्ञ व्यक्ती आहेत किंवा त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्ती आहेत, जाणकार व्यक्ती आहेत, त्यांचाच यामध्ये नियुक्ती केली जाते या समितीमध्ये, असं म्हणायलाही जागा आहे. तर या सर्व अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील विधाने वाचा. अ, भारतीय पंतप्रधानांचे दिल्लीतील निवासस्थान 7 रेसकोर्स रस्त्यावर आहे. ब, ब्रिटनमध्ये पंतप्रधानांचे निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीट आहे. क, 1984 पासून 7 रेसकोर्स हेच भारतीय पंतप्रधानांचे निवासस्थान बनले. ड, 7 रेसकोर्स या 12 एकरच्या परिसराचे खरे नाव पंचवटी आहे. कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय 1 केवळ ब, पर्याय 2 केवळ ड, पर्याय 3 अ आणि क, पर्याय 4 सर्व विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो भारताच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाविषयी विचारला गेलेला प्रश्न आहे. आपल्याकडे राष्ट्रपतींच्या राष्ट्रपती भवनाविषयी किंवा निवासाविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात. तसं पंतप्रधानांच्याही निवासस्थानाविषयी प्रश्न विचारला तर ते काही नवल असणार नाही आहे. तर त्यामुळे या पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दृष्टीने असणारी ही जी काही संबंध विधान आहेत त्या विधानांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की सर्व विधाने बरोबर आहेत. सर्व विधाने बरोबर आहेत. कोणत्या अर्थाने? तर भारतीय पंतप्रधानांचे दिल्लीतील निवासस्थान 7 रेसकोर्स रस्त्यावर आहे, हे बरोबर आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधानांचे निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीट आहे. तर ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या दृष्टीनेसुद्धा किंवा ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवासाच्या दृष्टीनेसुद्धा हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 1984 पासून 7 रेसकोर्स हे भारतीय पंतप्रधानांचे निवासस्थान बनले, हे देखील बरोबर आहे. कारण की राजीव गांधी हे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी 7 रेसकोर्स या दृष्टीने निवास जो काय तो केलेला आहे. तर त्यामुळे 1984 पासून ही म्हणणं सुद्धा बरोबर आहे. आणि 7 रेसकोर्स या 12 एकरच्या परिसराचे खरे नाव पंचवटी आहे, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर. तर या अनुषंगाने थोडी माहिती पाहूया की भारतीय पंतप्रधानांचे दिल्लीतील निवासस्थान 7 रेसकोर्स रस्त्यावर आहे. 7 रेसकोर्स हे येथे वास्तव्य करणारे राजीव गांधी हे पहिले पंतप्रधान होते. कारण की 1984ला राजीव गांधी हे पंतप्रधानपदी आले होते. तर 7 रेसकोर्स येथे वास्तव्य करणारे राजीव गांधी हे पहिले पंतप्रधान होते. 1984 नंतर 7 रेसकोर्स हा भारताच्या पंतप्रधानांच्या निवासाचा पत्ता बनला. म्हणजे एक प्रकारे 1984 नंतर 7 रेसकोर्स हा भारताच्या पंतप्रधानांचा निवासाचा पत्ता जो काय तो बनलेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. 1984च्या आधी पंतप्रधानांच्या निवासाचे निश्चित असे ठिकाण नव्हते. म्हणजे 1984च्या आधीचा कालखंड जर आपण पाहिला किंवा आधीच्या पंतप्रधानांचा जर कालखंड पाहिला तर पंतप्रधानांच्या निवासाचे निश्चित असे ठिकाण नव्हते. जसे की नेहरूंच्या काळात 3 मूर्ती भवन, लालबहादूर शास्त्रींच्या काळात जनपद, इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांच्या काळात एक अकबर रस्ता, अशी विविध ठिकाणे किंवा विविध पत्ते आपल्याला भारताच्या पंतप्रधानांची पाहायला मिळतील. मात्र 1984 पासून राजीव गांधींच्या कालखंडापासून 7 रेसकोर्स हा भारताच्या पंतप्रधानांच्या निवासाचा पत्ता बनलेला आहे, असं म्हणायला जागा होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 7 रेसकोर्स हे नाव बदलण्यात आले आणि आता याला 7 लोक कल्याण मार्ग या नावाने ओळखले जाते. म्हणजे 7 रेसकोर्स हे नाव बदलून मोदींच्या कालखंडामध्ये हे नाव 7 लोक कल्याण मार्ग या नावाने ओळखलं गेलेलं आहे किंवा ओळखलं जातं. हे निवासस्थान 12 एकरच्या परिसरात असून याचं नाव पंचवटी आहे, असं देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. तर या संबंध अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की सर्व विधाने बरोबर. जाऊया प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रपतींचा कलम 72 व राज्यपालांचा कलम 161 नुसार असणारा दयेचा अधिकार हा दोन्ही पदांना दिलेला समांतर अधिकार आहे. मात्र हे दोन्ही अधिकार परस्परांना पर्यायी नाहीत. या विधानाचा अर्थ काय आहे? विधान पुन्हा एकदा नीट व्यवस्थित पहा की राष्ट्रपतींचा कलम 72 व राज्यपालांचा कलम 161 नुसार असणारा दयेचा अधिकार हा या दोन्ही पदांना दिलेला समांतर अधिकार आहे. मात्र हे दोन्ही अधिकार परस्परांना पर्यायी नाहीत. या विधानाचा अर्थ काय आहे? पर्याय 1 दोन्ही पदांना हा अधिकार समान आहे. पर्याय 2 दोन्ही पदांचे अधिकार परस्परांना पर्याय आहेत. पर्याय 3 1 व 2 दोन्ही आणि पर्याय 4 यापैकी नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या की राष्ट्रपतींचा कलम 72 नुसार असणारा दयेचा अधिकार आणि कलम 161 नुसार दयेचा राज्यपालांचा अधिकार हे दोन्ही पदांना दिलेले समांतर अधिकार आहेत का? तर निश्चितपणे हे दोन्ही पदांना दिलेले समांतर अधिकार आहेत. मात्र ते समान नाही आहेत. समांतर आहेत पण समान नाहीत. कारण की समान याचा अर्थ होतो इक्वल म्हणजे समान आणि समांतर म्हणजे पॅरलल. तर त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पदांना दिलेला हा समांतर अधिकार आहे असं म्हणणं बरोबर आहे. मात्र समान आहे असं म्हणणं चुकीचं आहे. हे दोन्ही अधिकार परस्परांना पर्यायी नाहीत. पर्यायी नाहीत म्हणजे काय? तर ते स्वतंत्र आहेत. हे दोन्ही अधिकार पर्यायी नाहीत याचा दुसरा अर्थ काय होतो? तर हे राष्ट्रपती व राज्यपालांचे दयेचे अधिकार हे स्वतंत्र आहेत असं म्हणता येऊ शकेल. मग या ठिकाणी या विधानाचा अर्थ काय? तर दोन्ही पदांना हे समान आहेत का? अधिकार नाही आहेत. म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. या दोन्ही पदांचे अधिकार परस्परांना पर्याय आहेत का? तर प्रश्नातच म्हटलेलं आहे, विधानातच म्हटलेलं आहे की ते पर्यायी नाहीत. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. 1 व 2 दोन्ही याचा विचार करण्याची गरजच नाही, कारण दोन्ही विधाने चुकीचे आहेत म्हणून. आणि उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. कशा पद्धतीने पाहूया पुढे. या प्रश्नातील विधानात समांतर या शब्दाचा अर्थ समान असा नाही.
समांतर या शब्दाचा अर्थ समान असा नाही, कारण इक्वल म्हणजे समान, तर पॅरलल म्हणजे समांतर. त्यामुळे राष्ट्रपतींना जसा दयेचा अधिकार आहे तसाच समांतर अधिकार, दयेचा अधिकार राज्यपालांना आहे. म्हणजे राष्ट्रपतींना जसा दयेचा अधिकार आहे तसंच समांतर अधिकार हा राज्यपालांना आहे. मात्र तो समान नाही आहे, समांतर आहे पण समान नाही आहे. मात्र हे दोन्ही अधिकार परस्परांना पर्यायी नाहीत, तर ते स्वतंत्र आहेत. पर्यायी नाहीत म्हणजेच काय, तर ते दोन्ही अधिकार स्वतंत्र आहेत. म्हणजेच याचा साधा सोपा अर्थ काय सांगते, तर आधी राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळला तरच राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करता येतो असं नाही. जर का हे अधिकार एकमेकांना पर्याय आहेत किंवा परस्परांना पर्याय आहेत असं जर अर्थ घ्यायचा झाला तर त्याचा अर्थ या पद्धतीने घेता येऊ शकेल की आधी राज्यपालांकडे अर्ज करता येईल, त्यांनी फेटाळला तर राष्ट्रपतींकडे करता येईल. तर असा या ठिकाणी अर्थ घेण्याची गरजच नाही आहे, कारण की हे स्वतंत्र अधिकार आहेत, परस्परांना पर्याय नाही आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की आधी राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळला तरच राष्ट्रपतींकडे करता येतो असं नाही. मग कसं आहे, तर राष्ट्रपती व राज्यपाल या दोघांकडेही एकाच वेळी किंवा स्वतंत्रपणे दयेचा अर्ज करता येतात. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोन्ही पदांकडे एकाच वेळी किंवा स्वतंत्रपणे दयेचा अर्ज करता येतात हे इथं मान्य करता शकेल. आणि या अर्थाने हे अधिकार परस्परांना पर्यायी नाहीत, ते स्वतंत्र आहेत असं म्हणायला जागा होते. तर या सर्व अनुषंगाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र विधान परिषद बाबतीत खालीलपैकी काय चुकीचे आहे? महाराष्ट्र विधान परिषद याबाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे? पर्याय 1, 20 जुलै 1937 रोजी मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली बैठक पुण्यातील कौन्सिल हॉल येथे भरली होती. पर्याय 2, 1937 मध्ये विधान परिषद सदस्य संख्या 29 होती व 1960 मध्ये ती 78 झाली. पर्याय 3, वर्ष 2000 पासून 20 जुलै हा दिवस विधान परिषदेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि पर्याय 4, 1937च्या मुंबई विधान परिषद कायद्यानुसार या विधान परिषदेची स्थापना झाली. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे की खालीलपैकी कोणतं विधान परिषद, महाराष्ट्र विधान परिषद याबाबत चुकीचे आहे, चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी 4 नंबरचं विधान जे काय ते चुकीचं आहे की 1937च्या मुंबई विधान परिषद कायद्यानुसार या विधान परिषदेची स्थापना झाली, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की आपल्याकडे ब्रिटिश कालखंडात 1935च्या कायद्याच्या माध्यमातून मुंबई, मद्रास, बंगाल किंवा मुंबई, मद्रास, कोलकाता या विभिन्न प्रांतांमध्ये या ठिकाणी सभागृह रचना जी काय ती स्वीकारली गेली होती किंवा 2 सभागृह विधिमंडळांची स्थापना झालेली होती. तर त्यामुळे या ठिकाणी 1937च्या मुंबई विधान परिषद कायद्यानुसार असा जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे. कारण की 1935च्या कायद्यानुसार आपल्याकडे याबाबतचा विचार जो काय तो केला गेला होता. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी विधान चुकीचं आहे. बाकी इतर 3 विधाने मात्र पूर्णपणे बरोबर आहेत. कशा पद्धतीने पुढे आपण पाहूया. उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मग पहा, महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना ही 1935च्या कायद्याने जुलै 1937 मध्ये झाली होती. 1935च्या कायद्याने जुलै 1937 मध्ये झाली होती. 1935च्या भारत सरकार कायद्यान्वये विधानसभा व विधान परिषद असे नामविधान देऊन 2 सभागृहे मुंबई प्रांतात 1937 मध्ये अस्तित्वात आली. 1935च्या भारत सरकार कायद्याच्या माध्यमातून विधानसभा आणि विधान परिषद असे नामविधान देऊन 2 सभागृहे मुंबई प्रांतात 1937 मध्ये अस्तित्वात आली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला 1987 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. कधी? 1987 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. विधिमंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभ हस्ते दिनांक 18 जानेवारी 1988 रोजी झाली. तर या सुवर्ण महोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे तत्कालीन उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभ हस्ते 18 जानेवारी 1988 रोजी सुवर्ण महोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं. 1937 मध्ये महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या 29 होती. नंतर ती 1957 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्यात 108 झाली आणि महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा 1960 मध्ये ती 78 झाली. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी याचा सदस्य संख्येचा विचार जो काय तो करता शकेल की 1937 मध्ये जेव्हा स्थापना झाली होती महाराष्ट्र विधान परिषदेची तेव्हा फक्त 29 सदस्य संख्या होती. नंतर 1957 मध्ये द्विभाषिक राज्यात मुंबई राज्यात ती 108 झाली होती आणि महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा ती 1960 मध्ये ती 78 झाली असं म्हणता येऊ शकेल. तर या संबंध अर्थाने या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, कोणते विधान चुकीचे नाही? कोणते विधान चुकीचे नाही? चुकीचे नाही म्हणजे काय? तर कोणतं विधान बरोबर आहे? चुकीचे नाही म्हणजे काय? तर कोणतं विधान बरोबर आहे? अ, मार्गदर्शक तत्वांद्वारे कोणतेही हक्क बजावता येत नाहीत. मार्गदर्शक तत्वांद्वारे कोणतेही हक्क बजावता येत नाहीत. ब, मार्गदर्शक तत्वांचा भंग झाला तर कायदा अवैध ठरवता येत नाही. मार्गदर्शक तत्वांचा भंग झाला तर कायदा अवैध ठरवता येत नाही. क,
राज्याने या तत्त्वाचा भंग केला तर त्याविरुद्ध नागरिकांना तक्रार करण्याचा हक्क मिळत नाही. राज्याने या तत्त्वांचा भंग केला तर त्याविरुद्ध नागरिकांना तक्रार करण्याचा हक्क मिळत नाही. पर्याय उत्तरे: पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 अ आणि क, पर्याय 3 अ, ब आणि क, पर्याय 4 सर्व विधाने चुकीचे. आपल्याला काय शोधायचं आहे की कोणतं विधान चुकीचे नाही, म्हणजेच कोणतं विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, मारती तत्त्वांद्वारे कोणतेही हक्क बजावता येत नाहीत, हे विधान बरोबर आहे. कारण की मूलभूत हक्कांच्या माध्यमातूनच आपल्याला मूलभूत हक्कांची अंमलबजावणी जी काय आहे ती करता येते किंवा मूलभूत हक्क बजावता येतात. तर त्यामुळे मारती तत्त्वांद्वारे कोणते हक्क बजावता येत नाहीत, हे विधान बरोबर आहे. मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाला तर कायदा अवैध ठरवता येत नाही, तर हे देखील बरोबर आहे. कारण की मार्गदर्शक तत्त्वांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही, किंबहुना मार्गदर्शक तत्त्वे ही सरकारवर बंधनकारक नाहीत आणि म्हणून मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाला तर कायदा अवैध ठरवता येत नाही, हे म्हणणं देखील बरोबर आहे. आणि क विधान की राज्याने तत्त्वाचा भंग केला तर त्याविरुद्ध नागरिकांना तक्रार करण्याचा हक्क मिळत नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. का तर न्यायालयातच या ठिकाणी त्याविरुद्ध दाद मागता येत नसल्यामुळे आणि किंबहुना ही मार्गदर्शक तत्त्वे सरकारवर बंधनकारक नसल्यामुळे राज्याने या तत्त्वाचा भंग केला तर त्याविरुद्ध नागरिकांना तक्रार करण्याचा हक्क मिळत नाही, हे देखील म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून तिन्ही विधाने बरोबर आहेत. कोणतेही विधान चुकीचे आहे असं म्हणता येणार नाही. तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. कशा पद्धतीने पहा की मार्गदर्शक तत्त्वे ही कोणत्याही सरकारवर बंधनकारक नाहीत व प्रत्येक सरकारने या तत्त्वाचा विचार राज्याच्या आर्थिक क्षमता व विकासाच्या मर्यादेत राहून करावा, असे घटनेच्या कलम 41 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत कलम 41 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की एक प्रकारे राज्याने आपली आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहूनच या मार्गदर्शक तत्त्वांचा अंमल करावा किंवा विचार करावा, असं घटनेच्या कलम 41 मध्येच स्पष्ट केलेलं असल्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे ही कोणत्याही पातळीवर सरकारवर बंधनकारक नाहीत किंबहुना त्याबाबत न्यायालयात जाता येत नाही किंवा दाद मागता येत नाही. तर त्या अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6: खालीलपैकी कोणत्या बाबतीत मूलभूत हक्क लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार असतो? खालीलपैकी कोणत्या बाबतीत मूलभूत हक्क लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार असतो? अ. सशस्त्र सेवा दलांचे सदस्य, ब. ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे अशा दलांचे सदस्य, क. राज्याने गुप्त वार्ता किंवा प्रतिगुप्त वार्ता याच्या प्रयोजनासाठी स्थापन केलेल्या ब्युरो संस्था यामध्ये नेमलेल्या व्यक्ती. पर्याय उत्तरे: पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 अ आणि क, पर्याय 3 अ, ब आणि क, पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्याला चटकन मूलभूत हक्कामधलं कलम 33 जे काय आहे ते आठवलं पाहिजे. कारण कलम 33 मध्येच या संबंध विधानाशी संबंधित तरतुदी ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत की जे विधान आपल्या प्रश्नामध्ये दिलेली आहेत की खालील पैकी कोणत्या बाबतीत मूलभूत हक्क लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार असतो? तर सशस्त्र सेवा दलांचे सदस्य या अर्थाने या ठिकाणी फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजेच कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी आहे अशा पोलीस दलांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. आणि राज्याने गुप्त वार्ता किंवा प्रतिगुप्त वार्ता यांच्या प्रयोजनासाठी स्थापन केलेली ब्युरो किंवा संस्था यामध्येही नेमलेल्या व्यक्तींच्या बाबतीत संसदेला मूलभूत हक्काच्या अनुषंगाने फेरबदल करण्याचा अधिकार असतो. कलम 33च्या आधार आपल्याला या ठिकाणी सांगायला जागा आहे. कलम 33A असेल, कलम 33B असेल, कलम 33C असेल, ही संबंध उपकलम आहेत की ज्या उपकलमामध्ये या संबंध विधानाशी संबंधित तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की अ, ब, क या सर्व अर्थाने या ठिकाणी जे काय आहे ते संसदेला अधिकार असतो असं म्हणायला जागा होते आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. माझा पहा कलम 33चं शीर्षक काय पाहायला मिळते? तर भाग 3 ने प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार आहे. कलम 33चं या ठिकाणी शीर्षक काय आहे की भाग 3 ने प्रदान केलेले, म्हणजेच भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत तर ते भाग 3 ने प्रदान केलेले मूलभूत हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार आहे, अशी तरतूद किंवा असं शीर्षक कलम 33 आपल्याला या मूलभूत हक्कामध्ये पाहायला मिळतं. कशा पद्धतीने? तर घटनेच्या कलम 33A नुसार सशस्त्र सेवा दलांचे सदस्य किंवा घटनेच्या कलम 33B नुसार या ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे अशा दलांचे सदस्य किंवा घटनेच्या कलम 33C नुसार राज्याने गुप्त वार्ता, प्रतिगुप्त वार्ता यांच्या प्रयोजनासाठी स्थापन केलेल्या ब्युरो संस्था यामध्ये नेमलेल्या व्यक्ती किंवा घटनेच्या कलम 33D नुसार कलम 33A-B-C यामध्ये निर्देशित केलेले कोणतेही दल, ब्युरो किंवा संघटना यांच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये किंवा त्या संबंधात नेमलेले व्यक्ती. म्हणजे कलम 33A, B, C आणि D या
चारही उपकलमांमध्ये ज्या ज्या काही व्यक्तींचा विचार केला गेलेला आहे, मग ते सशस्त्र सेवा दलांचे सदस्य असतील, कायदा व सुव्यवस्था ठेवणारे दल असेल, किंवा गुप्तवार्ता किंवा प्रतिगुप्तवार्ता या दृष्टीतून काम करणाऱ्या संस्था किंवा ब्युरो असतील, किंवा त्यांना मदत करणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणा असतील, या सर्वांच्याच दृष्टिकोनातून संसदेला मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने फेरबदल करण्याचा अधिकार आहे असं म्हणायला जागा होते. आणि म्हणून या सर्व अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही? खालीलपैकी कोणतं विधान अचूक नाही? अचूक नाही म्हणजे काय? तर चुकीचं आहे. अचूक नाही याचा अर्थ काय? तर चुकीचं आहे. मग आता पहा, अचूक नाही याला तुम्ही बरोबर नाही असंही म्हणू शकता किंवा चुकीचं आहे असंही म्हणू शकता. मग आता पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीतीने ज्या कारणावरून दूर केली जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केली जाणार नाही. ब विधान, राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमध्ये त्याच्या नियुक्तीनंतर त्याला नुकसानकारक होतील अशा प्रकारे बदल केला जाणार नाही. पर्याय उत्तरे: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 अ व ब दोन्ही बरोबर. तर मित्रांनो, हा प्रश्न जो विचारलेला आहे तो या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्ताच्या विषयीचा विचारलेला प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने कोणतं विधान अचूक नाही, बरोबर नाही किंवा चुकीचं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर अ जे विधान आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीतीने ज्या कारणावरून दूर केली जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केली जाणार नाही. म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने ज्या कारणावरून बडतर्फ केलं जातं त्याच पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्ताला सुद्धा बडतर्फ केलं जातं असं त्याचा साधा सोपा अर्थ होतो. तर अ विधान जे काय आहे ते पूर्णतः बरोबर आहे. ब विधान, राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमध्ये त्याच्या नियुक्तीनंतर त्याला नुकसानकारक होतील अशा प्रकारे फेरबदल केला जाणार नाही किंवा बदल केला जाणार नाही. ब देखील विधान बरोबर आहे, कारण की राज्य निवडणूक आयुक्त हे पद एक निष्पक्षपाती पद आहे, स्वतंत्र पद्धतीने काम करणारं पद आहे. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष आणि स्वतंत्र वातावरणात पार पाडाव्यात या हेतूने काम करणारं हे पद आहे. तर त्यामुळे त्याच्या कार्यकालामध्ये त्याच्या नियुक्तीनंतर त्याला नुकसानकारक होतील असे कोणतेही त्याच्या सेवा शर्तीमध्ये बदल केले जाणार नाहीत असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला स्पष्ट करता येईल. पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर कशा पद्धतीने, तर घटनेच्या कलम 243(k)(2) ची जर आपण तरतूद पाहिली तर आपल्याला या संदर्भाचा विचार जो काय तो करता येऊ शकेल. तर पहा, भारतीय घटनेच्या कलम 243(k)(2) नुसार वरील अ आणि ब पर्यायातील दोन्ही तरतुदी पूर्णपणे बरोबर आहेत. कलम 243(k)(2) नुसार वरील अ आणि ब पर्यायातील दोन्ही तरतुदी पूर्णपणे बरोबर आहेत. कारण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व राज्य निवडणूक आयुक्त यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सारखीच आहे. म्हणजे या दोन्ही पदांना पदावरून दूर करण्याची, पदावरून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सारखी आहे. तसेच या आयुक्तांना त्यांच्या नियुक्तीनंतर सेवा शर्तीमध्ये नुकसान होईल अशा त्यांना नुकसान होईल असा फेरबदल किंवा असा बदल करता येऊ शकत नाही, कारण त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर, त्यांच्या निपक्षपातीपणावर परिणाम होऊ शकतो, त्यांच्या भूमिकेवर परिणाम होऊ शकतो. तर त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या सेवा शर्तीमध्ये त्यांना नुकसान होईल अशा कोणत्याही प्रकारचा बदल जो काय तो करता येऊ शकत नाही, हे घटनेमध्ये नमूद केलेलं असल्यामुळे हेही विधान जे काय ते बरोबर आपल्याला सांगता येऊ शकेल. तर हे दोन्ही विधाने या प्रश्नातील बरोबर आहेत. उत्तर असं येईल पर्याय क्रमांक 4. जाऊया प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही किंवा नाहीत? खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही किंवा नाहीत? अ पर्याय, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे संघराज्याच्या लेखाविषयीचे अहवाल राष्ट्रपतीस सादर केले जातील व महालेखा परीक्षक ते अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. ब विधान, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याचे एखाद्या राज्याच्या लेखाविषयीचे अहवाल राज्यपालास सादर केले जातील व महालेखा परीक्षक ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. पर्याय उत्तरे: पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 केवळ अ, पर्याय 3 केवळ ब आणि पर्याय 4 दोन्ही विधाने सत्य. आपल्याला काय विचारलं की कोणते विधान सत्य नाही किंवा नाहीत? तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 ते 151 मध्ये कॅग किंवा नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद केलेली आहे आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी कलम 151(1) आणि 2 नुसार या विधानांचा विचार जो काय तो करता येऊ शकेल. कोणत्या विधानांचा? तर अ आणि ब विधानांचा. कारण की घटनेच्या कलम 151 नुसार कॅग आपला अहवाल जो काय तो केंद्र पातळीवरचा जर विचार केला तर राष्ट्रपतीकडे सादर करतात आणि राष्ट्रपती मग नंतर तो अहवाल संसदेच्या सभागृहांसमोर सादर करतात. आणि राज्यपालांच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी कॅग जो आहे तो आपला अहवाल जो आहे तो घटक राज्याच्या स्तरावर राज्यपालांना सादर करतात आणि राज्यपाल मग तो अहवाल राज्य विधिमंडळासमोर सादर करतात. तर या ठिकाणी जर विचार केला कलम 151 मध्ये तरतुदीचा
विचार जर केला तर हे दोन्ही विधान हे सत्य नाहीत असं म्हणायला जागा उरते. का तर दोन्ही विधानामध्ये चुकीचा उल्लेख केलेला आहे. कसं पहा की भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याचे संग्रहाचे लेखाविषयीचे अहवाल राष्ट्रपती सादर केले जातील व महालेखा परीक्षक ते अहवाल. तर महालेखा परीक्षक हे अहवाल संसदेसमोर सादर करतात का किंवा सभागृहासमोर सादर करतात का? नाही. तर राष्ट्रपतींना सादर केल्यानंतर राष्ट्रपती ते अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील असं म्हणणं बरोबर आहे, न की महालेखा परीक्षक. तसंच ब विधानामध्ये सुद्धा कॅग जो काय आहे तो एखाद्या राज्याच्या लेखाविषयीचे अहवाल राज्यपालास सादर केले जातील आणि मग राज्यपाल ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल असं म्हणणं बरोबर आहे, न की महालेखा परीक्षक. म्हणून दोन्ही विधानामध्ये महालेखा परीक्षक असा उल्लेख केलेला असल्या कारणामुळे दोन्ही विधाने सत्य नाहीत किंवा असत्य आहेत. मग उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब दोन्ही विधाने सत्य नाहीत. अ आणि ब पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. कशा पद्धतीने पहा की घटनेच्या कलम 151(1) नुसार कॅगने भारतीय संघराज्याचे लेखाचे अहवाल राष्ट्रपतीसमोर सादर केल्यानंतर राष्ट्रपती ते अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील अशी तरतूद आहे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 151(1) नुसार तरतूद काय की कॅगने भारतीय संघराज्याचे लेखाविषयीचे अहवाल राष्ट्रपतीसमोर सादर केल्यानंतर राष्ट्रपती ते अहवाल प्रत्येक संसदेच्या सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील अशी तरतूद आहे कलम 151(1) मध्ये. आणि कलम 151(2) मध्ये तरतूद काय तर एखाद्या राज्याच्या लेखाचे अहवाल कॅगने राज्यपालासमोर सादर केल्यानंतर राज्यपाल ते अहवाल राज्याच्या विधिमंडळासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील अशी तरतूद आहे कलम 151(2) मध्ये. पण प्रश्नामध्ये दोन्ही ठिकाणी महालेखा परीक्षक हे सभागृहासमोर ते अहवाल सादर करतील असा उल्लेख केला असल्यामुळे दोन्ही विधाने सत्य नाहीत असं म्हणायला जागा उरते. मात्र कलम 151(1) आणि 151(2) मध्ये तरतूदीचा विचार करता या ठिकाणी तरतूद काय आहे तर राष्ट्रपती संसदेच्या सभागृहासमोर ते अहवाल सादर करतील आणि राज्यपाल राज्य विधिमंडळासमोर ते अहवाल सादर करतील अशी तरतूद आहे. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे किंवा आहेत? खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे म्हणजेच बरोबर विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे. खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे किंवा आहेत? अ राष्ट्रपतीला संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्ये राज्य शासनाच्या संमतीने त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील. ब पर्याय एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्ये राज्य सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील. पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ व ब दोन्ही, पर्याय 4 न अ न ब. विचारलंय काय की कोणतं विधान अचूक आहे किंवा बरोबर आहे. तर मित्रांनो चटकन आपल्याला या दोन्ही विधानांकडे पाहिल्यानंतर हे आठवलं पाहिजे की हा प्रश्न केंद्र राज्य संबंधाविषयी आहे आणि केंद्र राज्य संबंधांतर्गत केंद्र राज्य संबंधांच्या प्रशासकीय संबंधाविषयी आहे हे आपल्याला आठवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही आठवलं पाहिजे या दोन्ही विधानांकडे पाहिल्यानंतर की हा प्रश्न कलम 258 रिलेटेड आहे. घटनेच्या कलम 258 रिलेटेड आहे. कलम 258 आणि कलम 258A या दोन्ही कलमांच्या रचनातून ही विधान आपल्याला पाहायला मिळतात. तर आता दोन्ही विधाने अचूक आहेत का हे शोधायचं आहे. तर पहिला अ पर्याय जर आपण पाहिला तर राष्ट्रपतीला संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीने त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील. तर आता पहा राष्ट्रपती संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येतील अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य म्हणजे राष्ट्रपती हा संघराज्याची कार्य कुणाकडे सोपवतोय? राज्य शासनाकडे सोपवतोय. कुणाच्या संमतीने? राज्य शासनाच्या संमतीने त्यांच्या शासनाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवू शकतो. तर अविधान या ठिकाणी बरोबर आहे की राष्ट्रपती राज्य शासनाच्या संमतीने राज्य शासनाकडे किंवा राज्य शासनाच्या अधिकाऱ्याकडे सशर्त अथवा बिनशर्त जी काही कार्य आहे ती सोपवू शकतो हे म्हणणं बरोबर आहे. म्हणून अविधान जे काय आहे ते बरोबर आहे. अविधान अचूक आहे. आता ब एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य राज्य सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील. तर ब विधान मात्र चुकीचं आहे. का? कारण की एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य ही राज्य सरकारच्या संमतीने सोपायची काय गरज आहे? कारण की स्वतः राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. तर राज्य सरकारच्या संमतीने असं म्हणण्याची गरज नाही आहे. इथं खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्यपाल जो काय तो आपल्या कार्यकारी अधिकाराची व्याप्तीत कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य कुणाकडे सोपवतोय? तर केंद्र सरकारकडे सोपवतोय, भारत सरकारकडे सोपवतोय. तर त्यामुळे इथं भारत सरकारच्या संमतीने असा उल्लेख घटनेमध्ये आहे.
कलम 258A अंतर्गत. तर त्यामुळे इथं उल्लेख काय असणं गरजेचं आहे की एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य हे राज्य सरकारच्या संमतीने नव्हे तर भारत सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील. आणि म्हणून या ठिकाणी इथं कोणतं विधान अचूक आहे तर फक्त अविधान अचूक आहे. आणि उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 केवळ अ. फक्त अविधान अचूक आहे म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 केवळ अ. कशा पद्धतीने पहा की भारतीय घटनेच्या केंद्राच्या प्रशासकीय संबंधातील कलम 258 आणि कलम 258A नुसार या दोन्ही तरतुदी घटनेमध्ये स्पष्ट आहेत. कलम 258A नुसार आता पहा कलम 258 नुसारची तरतूद अपर्यायमध्ये दिलेली आहे ती बरोबरच आहे त्यामुळे त्याचा उल्लेख मी इथे केलेला नाही. पण कलम 258A नुसार जी तरतूद चुकीची प्रश्नामध्ये दिलेली आहे ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे की कलम 258A नुसार एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने कोणाच्या संमतीने तर भारत सरकारच्या संमतीने त्या भारत सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील. म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रपती आपल्या कार्यकारी अधिकाराच्या अंतर्गत येणारी कार्य हे राज्य सरकारच्या संमतीने राज्य सरकारकडे किंवा अधिकाऱ्यांकडे सोपवू शकतो तसं राज्यपाल सुद्धा राज्याच्या अधिकाराच्या कार्यकारी व्याप्तीत येत असेल अशी कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य ही भारत सरकारच्या संमतीने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवू शकतो. तर त्यामुळे इथं भारत सरकारच्या संमतीने असा उल्लेख असणं गरजेचं आहे की जो प्रश्नामध्ये नाही आहे. आणि विशेष म्हणजे कलम 258A नुसार केलेली ही जी काही तरतूद आहे ते 1956च्या 7व्या घटनानुसार केलेली आहे. हे पण आपण लक्षात ठेवावं की कलम 258 अंतर्गत कलम 258A जे आहे ते 7व्या घटनानुसार 1956च्या 7व्या घटनानुसार ॲड केलेली तरतूद आहे हे इथं स्पष्ट करता येईल. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेतील डॅश हे सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क प्रदान करते. भारतीय राज्यघटनेतील डॅश हे सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क प्रदान करते. पर्याय 1 कलम 20, पर्याय 2 कलम 21, पर्याय 3 कलम 22 आणि पर्याय 4 कलम 31D. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 21. कलम 21 हे जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित आहे आणि कलम 21च्या माध्यमातूनच सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क प्रदान करण्याचा विचार जो आहे तो करता येऊ शकतो. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 21. कशा पद्धतीने कलम 21मध्ये कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य काढून घेता येत नाही अशी तरतूद आहे. कारण कलम 21चा संबंध जो काय तो जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित आहे आणि त्या अंतर्गत कलम 21मध्ये तरतूद काय केलेली आहे की कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे काढून घेता येत नाही अशी तरतूद कलम 21मध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध अनेक खटल्यांमध्ये मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यातील निर्णय ग्राह्य मानून म्हणजे अनेक खटल्यांमध्ये या मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यातील निर्णय ग्राह्य मानून कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कात पुढील हक्क समाविष्ट केल्याचे घोषित केलेले आहे. कलम 21च्या जीवनाच्या हक्कामध्ये पुढील हक्क समाविष्ट केल्याचे घोषित केलेलं आहे. कोणी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्याला ग्राह्य मानून मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याला ग्राह्य म्हणून अनेक खटल्यामध्ये जीवनाच्या हक्कात पुढील हक्क समाविष्ट केल्याचं घोषित केलेलं आहे. मानवी हक्क कोणते हक्क या जीवनाच्या हक्कामध्ये समाविष्ट केलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने तर मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क, प्रदूषणरहित पाणी व हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क, परदेशी प्रवासाचा हक्क, अमानवीय वागणुकीविरुद्ध हक्क, 14 वर्षापर्यंत निःशुल्क शिक्षणाचा अधिकार, सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क, स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण पद्धतीने वागवले जाण्याचा हक्क असे अनेक हक्क की जे जीवनाच्या हक्काच्या अंतर्गत कलम 21 अंतर्गत समावेश करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे विभिन्न खटल्यांच्या निर्णयाच्या आधारावर. तर यामुळे या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2.
मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता हक्क हा फ्रीडम फ्रॉम व्हॉट संकल्पनेवर आधारित आहे? खालीलपैकी कोणता हक्क हा फ्रीडम फ्रॉम व्हॉट संकल्पनेवर आधारित आहे? अ पर्याय अपेक्षित जीवनस्तर, ब पर्याय शिक्षणाचा हक्क, क पर्याय उपासमारीपासून मुक्तता आणि ड पर्याय पुरेसे व सकस अन्न. पर्याय 1 केवळ ड, पर्याय 2 केवळ ब आणि क, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवर जर आपण विचार जर केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मानवी हक्कासंबंधीची मुद्दे नावाचा एक सिलेबसमध्ये टॉपिक आहे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारचा प्रश्न विचारायला आयोगाला वाव असतो. तर त्यामुळे या ठिकाणी मानवी हक्कासंबंधीच्या मुद्द्यांच्या प्रश्नातून जेव्हा आपण तयारी करता किंवा या टॉपिकच्या प्रश्नातून जेव्हा तयारी करता तेव्हा मानवी हक्काशी संबंधित सर्वच माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी विचारले काय की खालीलपैकी कोणता हक्क हा फ्रीडम फ्रॉम व्हॉट संकल्पनेवर आधारित आहे? आणि पर्याय दिलेले आहेत अपेक्षित जीवनस्तर, शिक्षणाचा हक्क, उपासमारीपासून मुक्तता, पुरेसे व सकस अन्न. आणि पर्यायी उत्तरामध्ये पर्याय आहेत केवळ ड, केवळ ब आणि क, अ व ब आणि वरील सर्व. तर या ठिकाणी मानवी हक्कांचा विचार करता किंवा फ्रीडम फ्रॉम व्हॉटचा या संकल्पनेचा विचार करता सर्वच हक्क या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट होतात असं मला जागा होते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. कशा पद्धतीने पहा की फ्रीडम फ्रॉम व्हॉट याचा मराठीमध्ये अर्थ होतो अभावापासून मुक्तता. फ्रीडम फ्रॉम व्हॉट या संकल्पनेचा मराठी अर्थ काय होतो तर अभावापासून मुक्तता. यामुळे मानवाला शिक्षण, उपासमारी, चांगले जीवन, पुरेसे व सकस अन्न या सर्व हक्कांच्या अभावापासून मुक्त करण्यासाठी मानवी हक्कांची आवश्यकता आहे. कारण की पर्यायामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे म्हणजे अपेक्षित जीवनस्तराचा हक्क प्रत्येकाला आहे पण अपेक्षित जीवनस्तराचा अभाव आहे. शिक्षणाचा हक्क प्रत्येकाला आहे पण शिक्षणाचा अभाव आहे. उपासमारीपासून मुक्ततेचा हक्क आहे पण या ठिकाणी आपल्याकडे उपासमारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. किंबहुना या ठिकाणी पुरेसे व सकस अन्न सगळ्यांना मिळणं अपेक्षित आहे पण पुरेसे व सकस अन्न प्राप्त होत नाही त्याचाही अभाव आहे. तर त्यामुळे सर्वच हक्क हे मानवी हक्कामध्ये मोडतात फ्रीडम फ्रॉम व्हॉटच्या संकल्पनेचा विचार करता. आणि म्हणून या सगळ्यांपासून या ठिकाणी मुक्तता करण्यासाठी या संबंध हक्कांचा विचार जो काय तो फ्रीडम फ्रॉम व्हॉटमध्ये करता येऊ शकतो. तर या सर्व अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर कोणती जोडी चुकीची ते ओळखा? कोणती जोडी चुकीची ते ओळखा? प्रश्न क्रमांक 12. एका बाजूला उच्च न्यायालयांची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्थापनेचं वर्ष दिलेलं आहे आणि जी काही जोडी दिलेली आहे त्यातली कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला ओळखायचे. अ दिल्ली 1966, ब सिक्कीम 1975, क झारखंड 2000 आणि राजस्थान 1949. पर्याय उत्तरे पर्याय 1 केवळ ड, पर्याय 2 केवळ अ, पर्याय 3 अ व ब आणि पर्याय 4 सर्व जोड्या बरोबर आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी चुकीची जोडी जे उच्च न्यायालयाने त्यांच्या स्थापनेच्या वर्षाच्या सूचनातून असणारी चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी एकही जोडी चुकीची नाही आहे, सर्व जोड्या बरोबर आहेत आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 सर्व जोड्या बरोबर आहेत. कशा पद्धतीने पहा की उच्च न्यायालयाच्या पातळीवर आणि स्थापना दिवसाच्या रचनेचा विचार केला तर दिल्ली 31 ऑक्टोबर 1966ला या ठिकाणी या दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. सिक्कीम 16 मे 1975, झारखंड 15 नोव्हेंबर 2000 रोजी याची स्थापना झालेली आहे आणि राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना ही 29 ऑगस्ट 1949 झालेली आहे. तर त्यामुळे प्रत्येक उच्च न्यायालयाच्या स्थापनेचा दिवस या ठिकाणी मी नमूद केलेला आहे. एवढंच नव्हे तर हे पण आपण लक्षात ठेवा की 2013मध्ये स्थापन झालेली गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्वतंत्र झालेली 3 नवीन उच्च न्यायालये कोणती? जर का आपल्याला असाही प्रश्न विचारला गेला की गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्थापन झालेली 3 स्वतंत्र उच्च न्यायालये कोणती? तर आपल्याला त्यावेळेस माहिती असलं पाहिजे की 2013मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्थापन झालेली स्वतंत्र 3 उच्च न्यायालये या प्रकारचे की ज्यामध्ये मेघालय उच्च न्यायालय तर ज्या ठिकाणी मेघालय उच्च न्यायालयाचा विचार करतील ते शिलाँग इथं स्थित आहे, मणिपूर उच्च न्यायालय इम्फाल स्थित आहे आणि त्रिपुरा उच्च न्यायालय अगरतला स्थित आहे. तर त्यामुळे ही 3 उच्च न्यायालये आपल्याकडे 2013मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्वतंत्र स्थापन झालेली आहेत. आणि 2 जून 2014 रोजी तेलंगणाच्या निर्मितीमुळे सुद्धा आंध्र प्रदेशकरता नवीन उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे. आंध्र प्रदेशकरता सुद्धा नवीन उच्च न्यायालय आपल्याकडे स्थापन झालेलं आहे 2014च्या तेलंगणाच्या निर्मितीमुळे. तर तेलंगणाचं जे उच्च न्यायालय आहे ते हैदराबाद उच्च न्यायालय 1954 आपल्याला सांगता येईल. आणि आंध्र प्रदेशच्या पातळीवर जे नवीन उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे ते अमरावती उच्च न्यायालय की जे या ठिकाणी 1 जानेवारी 2019ला स्थापन झालेलं आहे. 1 जानेवारी 2019ला हे नवीन उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे. तर त्यामुळे याही दृष्टीने या ठिकाणी ही माहिती जी काय ती संबंध आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 13. 2013च्या लोकपाल लोकायुक्त कायद्याप्रमाणे लोकपाल संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य म्हणून अधिकतम डॅश सदस्य असले पाहिजेत.
2013च्या लोकपाल लोकायुक्त कायद्याप्रमाणे लोकपाल संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य म्हणून अधिकतम सदस्य असले पाहिजेत. पर्याय 1 3, पर्याय 2 4, पर्याय 3 9 आणि पर्याय 4 5. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये लोकपालाविषयीचे प्रश्न याआधी विचारलेले आहेत. लोकायुक्त कायद्याचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे आपण याची पण तयारी ठेवणं गरजेचं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेतसुद्धा याबाबतचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे या टॉपिकची तयारी आपण चांगल्या पद्धतीने ठेवणे गरजेचं आहे. तर उत्तर काय सांगता येईल? तर 9 सदस्य हे असले पाहिजेत असं म्हणणं बरोबर आहे. आणि मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 सदस्य असले पाहिजेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कशा पद्धतीने पहा, लोकपाल लोकायुक्त कायदा 2013 नुसार लोकपाल संस्थेतील सदस्य हे 9 आहेत. कशा पद्धतीने? तर एक अध्यक्ष प्लस 8 सदस्य असे एकूण 9 सदस्य या कायद्यानुसार लोकपाल संस्थेमध्ये आहेत, ज्यांचा कार्यकाल 5 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत असतो. ज्यांचा कार्यकाल 5 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत असतो. वेतनाचा विचार जर करायचा झाला तर लोकपाल संस्थेमध्ये किंवा लोकपाल पीठामध्ये जे अध्यक्ष असतात, ज्यांना खऱ्या अर्थाने लोकपाल म्हणून ओळखलं जातं, तर ते अध्यक्ष की ज्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशा समकक्ष म्हणजे 2,80,000 रुपये प्रतिमाह वेतन प्राप्त होतं. आणि जे सदस्य असतात लोकपाल पीठामधले त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशा समकक्ष म्हणजे 2,50,000 रुपये प्रतिमाह वेतन दिलं जातं. नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते. राजीनामा राष्ट्रपतींकडे लेखी स्वरूपात देऊन ते पदमुक्त होऊ शकतात. आणि महाभियोगाचा विचार जर करायचा झाला तर संस्थेला पदावरून हटविण्यासाठी लोकपालाविरुद्ध महाभियोग आणता येतो. म्हणजे लोकपाल या पदावरून हटविण्याकरता, पदावरून दूर करण्याकरता संस्थेला पदावरून हटविण्यासाठी लोकपालावर महाभियोग आणता येतो, हेही इथं मान्य करता येऊ शकेल. अशा पद्धतीने या ठिकाणी लोकपाल लोकायुक्त कायदा 2013 नुसार लोकपाल या पदाविषयीच्या किंवा लोकायुक्त दृष्टिकोनातून या पदाविषयीच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया 14वा प्रश्न. विनियोजन विधेयकाच्या बाबतीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाल्यास संयुक्त बैठक कोण बोलावितात? विनियोजन विधेयकाच्या बाबतीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाल्यास संयुक्त बैठक कोण बोलावितात? पर्याय 1 राष्ट्रपती, पर्याय 2 पंतप्रधान, पर्याय 3 लोकसभा अध्यक्ष आणि पर्याय 4 बैठक बोलवता येत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे धनविधेयक किंवा धनविधेयकाच्या स्वरूपाने असणारं विनियोजन विधेयक असेल, या बाबतीत बैठक बोलवता येत नाही. दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाल्यास किंवा दोन्ही सभागृहांच्या मतभेदापोटी संयुक्त बैठक बोलवता येत नाही. कलम 108 नुसार तशी तरतूद नाही आहे. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 बैठक बोलवता येत नाही. कशा पद्धतीने पहा की घटनेच्या कलम 114 नुसार विनियोजन विधेयकाचा संबंध हा धनविधेयक, संचित निधीशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या स्थायी खर्चाशी येतो. विनियोजन विधेयकाचा संबंध जो आहे किंवा ॲप्रोप्रिएशन बिल ज्याला आपण म्हणतो, तर त्या ॲप्रोप्रिएशन बिलचा संबंध जो आहे तो धनविधेयक, संचित निधीशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या स्थायी खर्चाशी येतो. त्यामुळे विनियोजन विधेयकाच्या बाबतीत दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाल्यास कलम 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवता येत नाही. म्हणून बैठक बोलवता येत नाही हे उत्तर सांगता येईल. एक लक्षात घ्या की स्थायी खर्च म्हणजे अंदाजपत्रक जेव्हा आपल्याकडे तयार होत असतं तेव्हा अंदाजपत्रकामध्ये 3 प्रकारच्या खर्चाची विचार जो काय तो केला जात असतो वित्त मंत्रालयाकडून. त्यामध्ये एक असतो स्थायी खर्च, दुसरा असतो प्रलंबित खर्च आणि तिसरा असतो नवीन खर्च. तर प्रचलित खर्च, स्थायी खर्च, प्रचलित खर्च आणि नवीन खर्च. तर अशा 3 खर्चाबाबतची चर्चा किंवा 3 खर्चाबाबतचा विचार जो काय तो अंदाजपत्रकामध्ये केला जात असतो. तर स्थायी खर्चाचा संबंध जो काय तो कशाशी येतो? संचित निधीशी येत असतो की जो केलाच पाहिजे, तो टाळणं हे शक्य नाही आहे. आणि म्हणून स्थायी खर्चाचा विनियोजन विधेयकाशी संबंध जो काय तो जोडता येतो, धनविधेयकाशी संबंध जो काय तो जोडता येतो. आणि म्हणून या ठिकाणी याबाबत मतभेद झाल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवता येत नाही. राहिला प्रचलित खर्च. तर प्रचलित खर्च हा एखाद्या समस्येच्या अनुषंगाने केला जाणारा खर्च असतो. जसं की आपल्याकडे वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आहे, तर त्या अनुषंगाने कुटुंब नियोजनाची योजना आपल्याकडे राबवली जाते. तर कुटुंब नियोजन योजनेवर केला जाणारा खर्च हा प्रचलित खर्च आहे. म्हणजे जोपर्यंत समस्या चालू आहे तोपर्यंत त्यावरचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे प्रचलित खर्चामध्ये तो होणारा खर्च आहे. आणि नवीन खर्च की जो एखाद्या विभागाकडून केला जाणार असतो की एखाद्या योजनेवर केला जाणारा नवीन खर्च आहे. तर अशा या 3 प्रकारच्या खर्चांचा विचार अंदाजपत्रकामध्ये होत असतो. एक म्हणजे स्थायी खर्च, दुसरं म्हणजे प्रचलित खर्च आणि तिसरं म्हणजे नवीन खर्च. तर स्थायी खर्चाविषयी तडजोड करता येत नाही आणि म्हणून त्याबाबत संयुक्त बैठक बोलवता येत नाही हे इथं सांगता येऊ शकेल. तर त्या अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी सरकारी आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे? खालीलपैकी सरकारी आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे? पर्याय 1 ते 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या बाजूचे होते. पर्याय 2 ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचे होते. पर्याय 3 त्यांनी राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी फेटाळली होती.
पर्याय 4, ते केंद्राने सामायिक सूचीतील विषयाबाबत कायदा करण्याच्या अगोदर राज्याशी सल्लामसलत करण्याच्या बाजूचे होते. तर कोणतं विधान किंवा सरकारी आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे, चुकीची आहे, हे आपल्याला शोधायचं. तर पर्याय 1, ते 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या बाजूचे होते, हे बरोबर आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की सध्या महाराष्ट्राच्या पातळीवर या ठिकाणी त्रिभाषा सूत्र किंवा हिंदीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय. त्यामुळे अशा पद्धतीने सरकारी आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे, की ज्यामुळे जो काही करंट इश्यू जो आहे तो विचार घेतला जाऊ शकेल. तर त्यामुळे पर्याय 1 जो आहे तो बरोबर आहे, सत्य आहे की ते 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या बाजूचे होते, हे म्हणणं बरोबर आहे. ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचे होते, हे विधान मात्र चुकीचं आहे. ही शिफारस सरकारी आयोगाची जी आहे ती चुकीची आहे. की ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचे होते, हे पूर्णतः चुकीचं आहे. उलट ते अखिल भारतीय सेवा नव्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरू कराव्यात या दृष्टीने शिफारस करणारे होते, न की रद्द करण्याच्या बाजूचे होते. तर त्यामुळे 2 जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. राहिले 3 आणि 4 पर्याय, दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यांनी राज्यपालपद रद्द करण्याची मागणी फेटाळली होती, हेही बरोबर आहे. आणि ते केंद्राने सामायिक विषयाबाबत कायदा करण्याच्या अगोदर राज्याशी सल्लामसलत करण्याच्या बाजूचे होते, हेही बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 जो आहे तो असत्य आहे. आणि मग उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2, की ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचे होते, हा पर्याय चुकीचा आहे, असत्य आहे. कशा पद्धतीने पहा, केंद्राच्या संबंधांचे परीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 1983 साली न्यायमूर्ती आर ए सरकारिया, निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्य होते, श्री बी शिवरामन व डॉक्टर एस आर सेन, हे 2 सदस्य, आणि आयोगाचे सदस्याचे होते रामा सुब्रमण्यम. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी या आयोगामध्ये 3 सदस्य जे होते त्यामध्ये एक होते सरकारिया, आणि इतर 2 सदस्य होते त्यामध्ये बी शिवरामन आणि डॉक्टर एस आर सेन. मित्रांनो, गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये याविषयी प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की केंद्र राज्य संबंधासाठी स्थापन केलेल्या सरकारी आयोगामध्ये सरकारिया यांच्याशिवाय इतर जे 2 सदस्य होते ते होते बी शिवरामन आणि डॉक्टर एस आर सेन. आणि आयोगाचे सदस्य सचिव, की जे आयोगाचं प्रशासकीय कामकाज पाहत होते, ते होते रामा सुब्रमण्यम. तर आयोगाचे सदस्य सचिव हे पद वेगळं आहे आणि आयोगाचे सदस्य हे पद वेगळं आहे. तर त्यामुळे दोन्हीमध्ये फरक आहे. त्यानंतर या आयोगाने आपल्या अंतिम अहवाल ऑक्टोबर 1987 मध्ये केंद्र सरकारला सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात 247 शिफारशी केल्या होत्या. याविषयी पण UPSCने प्रश्न विचारलेला आहे की सरकारी आयोगाने किती शिफारशी सादर केल्या होत्या, तर 247 शिफारशी सादर केल्या होत्या. आयोगाच्या शिफारशींचा जर विचार करायचा झाला तर सरकारी आयोगाने केंद्राच्या संबंधात सुसंवाद साधण्यासाठी अखिल भारतीय सेवा संबंधी एक सल्लागार परिषद, ॲडवायझरी काउन्सिल स्थापन करण्यात यावी. तसेच अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवांची स्थापना व्हावी. याशिवाय कृषी, सहकार, उद्योग याही दृष्टीने अखिल भारतीय सेवा स्थापन करण्यात याव्यात किंवा सेवा असावी, अशी तरतूद त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये केलेली आहे. एवढंच नव्हे तर भाषा या घटकाचे राजकारण होऊ नये यासाठी आणि देशाची एकता टिकविण्यासाठी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सर्व घटक राज्यात करावी, यालाही त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे ज्या त्रिभाषा सूत्राचा विचार सध्या केंद्र सरकारकडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने स्पष्ट केला जातोय, तर त्या त्रिभाषा सूत्रावर भाष्य करत असताना किंवा शिफारस करत असताना या ठिकाणी सरकारी आयोगाने असं म्हटलेलं आहे की भाषा या घटकाचं राजकारण न करता देशाची एकता टिकून ठेवण्यासाठी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सर्व घटक राज्यात करण्यात यावी. समर्थसूचित विषयावर कायदा करण्याआधी केंद्र सरकारने राज्यांशी विचारविनिमय करावा. राज्यपालाची नियुक्ती करतेवेळी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला पाहिजे, या तरतुदीला राज्यघटनेत नमूद करावे. राज्यपाल पदावर येणारी व्यक्ती ही दुसऱ्या घटक राज्यातली असावी. तसेच ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलीकडच्या काळात संबंधित नसावी. त्याचबरोबर या पदावर येणारी व्यक्ती ही काही क्षेत्रात तज्ज्ञ असावी. राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यास त्या व्यक्तीला कोणतेही लाभाचे पद नंतर देऊ नये. आणि या आयोगाने राज्यपाल पदावर राजकीय व्यक्तींना नियुक्त करण्याच्या प्रथेचे समर्थन केले नाही. म्हणजे राज्यपालपदी येणारी व्यक्ती ही राजकीय क्षेत्रातूनच नियुक्त केलेली असली पाहिजे, याचं त्यांनी समर्थन केलेलं नाही आहे, या प्रथेचं त्यांनी समर्थन केलेलं नाही आहे. तर अशा या विभिन्न शिफारशी त्यांनी अखिल भारतीय सेवा, राज्यपालपद, त्रिभाषा सूत्र किंवा समर्थी सूची या अनुषंगाने केलेल्या आपल्या पाहायला मिळतात. त्यामुळे केंद्राच्या संबंधाचा भाग पाहत असताना सरकारी आयोग किंवा इतरही आयोग जे आहेत, पुंछ आयोग असेल, राज्यमन्नार कमिशन असेल, यांच्याविषयीचा आपला अभ्यास पूर्ण असला पाहिजे, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 16. संसद सदस्य अथवा राज्यविधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु पहा काय म्हटलेलं आहे, संसद सदस्य आणि राज्यविधिमंडळ सदस्य हा राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु पर्याय 1, निवडणूक लढविण्यापूर्वी त्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. पर्याय 2, त्याची निवड झाल्यास त्यास तात्काळ आपले पद सोडावे लागते. पर्याय 3, त्यास निवडीनंतर आपले पद 6 महिन्याच्या आत सोडावे लागते. पर्याय 4, संसद सदस्य निवडणूक लढवू शकतो, परंतु राज्य विधिमंडळ सदस्य निवडणूक लढवू शकत नाही.
तर या ठिकाणी आपल्याला कोणता पर्याय योग्य पर्याय उत्तरून सांगता शकेल हे शोधायचे की संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु पर्याय 1 बरोबर आहे का पर्याय 2 बरोबर आहे की पर्याय 3 की पर्याय 4? तर उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2, त्याची निवड झाल्यास त्यास तात्काळ आपले पद सोडावे लागते. त्याची निवड झाल्यास त्यास तात्काळ आपले पद सोडावे लागते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी हे उत्तर आपण स्पष्ट करतोय तर एक लक्षात घ्या, घटनेमध्ये याबाबतची सुद्धा तरतूद केली गेलेली आहे. कशा पद्धतीने तर घटनेच्या कलम 59.1 या कलमाला जर आपण काढून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की घटनेच्या कलम 59.1 नुसार संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर तो राष्ट्रपती म्हणून आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने आपल्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल. म्हणजे घटनेमध्येच कलम 59.1 नुसार अशी तरतूद आहे की जो कोणी संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य हा राष्ट्रपती म्हणून निवडून आला असेल तर तो राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर किंवा त्यांनी आपले अधिकारपद ग्रहण करील त्याच दिवशी किंवा त्या दिनांकास त्याने सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल, असं या ठिकाणी कलम 59.1 नुसार स्पष्ट केलेलं आहे. तशाच प्रकारची तरतूद राज्यपाल पदासाठी सुद्धा सांगता येऊ शकेल की घटनेच्या कलम 158.1 नुसार संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राज्यपाल म्हणून नियुक्त झाला तर तो राज्यपाल म्हणून आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकास त्यांनी सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल. म्हणजे राष्ट्रपतीपदी निवडून येऊ अथवा राज्यपालपदी नियुक्त होऊ, संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य हा त्याने ते अधिकारपद ग्रहण केल्यानंतर त्या दिनांकास सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल, अशी तरतूद केली गेलेली आहे. राष्ट्रपतीच्या रचनातून ही तरतूद आहे कलम 59.1 नुसार आणि राज्यपालाच्या बाबतीत ही तरतूद आहे कलम 158.1 नुसार. तर या दोन्ही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात की जेणेकरून याच्याविषयी प्रश्न विचारला गेला तर. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 17. नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन कोणते? नियंत्रक व महालेखा परीक्षक याच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन कोणते? पर्याय 1, तो कायम कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे. तो न्यायमंडळाचा सदस्य आहे. पर्याय 3, तो विधिमंडळाचा सदस्य आहे. आणि पर्याय 4, तो उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही. तर कॅगच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन कोणतं हे आपल्याला शोधायचं आहे की तो कायम कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे का न्यायमंडळाचा सदस्य आहे का तो विधिमंडळाचा सदस्य आहे का उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही. तर या ठिकाणी या पदाच्या निष्पक्षतेचा विचार केला, स्वतंत्र पद्धतीने घटनातील भूमिकेचा विचार जर केला तर तो कोणत्याही शाखेचा घटक नाही असं म्हणणं योग्य आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की तो उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही. ना तो कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे, ना तो न्यायमंडळाचा सदस्य आहे, ना तो विधिमंडळाचा सदस्य आहे. तो कोणत्याही शाखेचा घटक नाही आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तो उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही. का तर घटनेमध्ये या पदाची तरतूद घटनेच्या कलम 148-151 मध्ये जी केलेली आहे त्या अंतर्गत कॅगचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित ठेवण्यात आलेलं आहे. कॅगचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी किंवा स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी काही तरतुदी भारतीय राज्यघटनेत केलेल्या आहेत. कोणत्या? तर कॅग हे पद सर्व प्रकारच्या बाह्य नियंत्रणापासून मुक्त पद आहे. कॅग जे पद आहे ते घटनेमध्ये सर्व प्रकारच्या बाह्य नियंत्रणापासून मुक्त पद आहे, कारण की तो लेखा परीक्षणाविषयीच एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतोय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण त्यावर नसतं. तो बाह्य नियंत्रणापासून मुक्त पद आहे. कॅगचे कार्यक्षेत्र व भूमिका घटनेने निश्चित केलेली आहे. त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन तो काम करू शकत नाही किंवा भूमिका पार पाडू शकत नाही. त्यामुळे कॅगचं कार्यक्षेत्र आणि भूमिका घटनेने निश्चित केलेली आहे. कॅगची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. निष्पक्षतेच्या रचनेचा विचार केला तर कॅगची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. कॅग या पदास अधिकारपद स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर शपथ घ्यावी लागते. इथूनही त्याची स्वातंत्र्य जे काय ते अबाधित राहतं, स्वातंत्र्य हे टिकून ठेवलं गेलेलं आहे. तसंच त्याचं वेतन भत्ते सेवाक्षेत्र ठरवण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. तो कार्यकारी मंडळाला नाही आहे. वेतन भत्ते ठरवण्याचा अधिकार कार्यकारी मंडळ नसून तो संसदेला दिलेला असतो. आणि कॅगचं वेतन भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. त्याच्या स्वातंत्र्याचा विचार करता जे काही त्याचं वेतन आहे ते भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. आणि कॅगच्या बाबतीत घातलेले सर्व सेवानिवृत्तीचे निबंधसुद्धा आपल्याला सांगता येतील. म्हणजे सेवानिवृत्तीचे निबंध कोणते? तर कॅग सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाच्या कोणत्याही घटकामध्ये किंवा शासनाच्या कोणत्याही पातळीवर तो नोकरी करू शकत नाही किंवा नोकरी स्वीकारू शकत नाही. तर त्यामुळे कॅगच्या बाबतीत घातलेले जे सेवानिवृत्तीचे निबंध आहेत
की तो कोणत्याही शासकीय नोकरीमध्ये पद स्वीकारू शकत नाही किंवा शासकीय नोकरी करू शकत नाही. हा जो निर्बंध आहे, हाही निर्बंध त्याचे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी सांगता येऊ शकतो. तर त्यामुळे त्याचं स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत, त्यातून त्याचं घटनात्मक स्थान जे आहे ते स्पष्ट होतं की ते स्वतंत्र स्थान आहे, निष्पक्ष स्थान आहे. तर त्या अर्थाने उत्तर पर्याय क्रमांक 4 सांगता येईल. प्रश्न क्रमांक 18, ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे? ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे? पर्याय 1, मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती. पर्याय 2, मतदार यादीतील 20% मतदार किंवा 200 मतदार यापैकी जी संख्या अधिक असेल ती. पर्याय 3, मतदार यादीतील 10% मतदार किंवा 100 मतदार. आणि पर्याय 4, मतदार यादीतील 10% मतदार किंवा 50 मतदार. तर आपल्याला ग्रामसभेची गणसंख्या किंवा गणपूर्ती संख्या किती असते किंवा किती आहे याचा विचार करायचा आहे. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याकडे जो काही ग्रामपंचायती संबंधीचा जो कायदा पास केला गेलेला आहे किंवा ग्रामपंचायत संबंधीचा जो कायदा आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 किंवा 1958-59चा विचार जर आपण केला तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 किंवा या कायद्यात 1959च्या तरतुदीचा नियमांचा विचार जर केला तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती. या अर्थाने ग्रामसभेची गणसंख्या विचारात घेतली जाते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती. कशा पद्धतीने पहा की ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेसाठीच्या बैठकीचा विचार करता ग्रामपंचायतीच्या कायद्यातील 1959च्या पोटनियम 10 नुसार ग्रामपंचायतीच्या कायद्यातील 1959च्या पोटनियम 10 नुसार मतदार यादीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारसंख्येच्या 15% किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल तेवढ्या ग्रामस्थांची उपस्थिती ग्रामसभेस असणं आवश्यक असते. अनुसूचित क्षेत्रात म्हणजे पेसा क्षेत्रात होणाऱ्या ग्रामसभेसाठी मतदारांच्या 25% किंवा 100 व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल ती उपस्थिती आवश्यक असते. म्हणजे आता पेसा क्षेत्र सोडून किंवा अनुसूचित क्षेत्र सोडून या ठिकाणी जी काही इतर ग्रामसभा आहेत, जर आपण सर्वसाधारण ग्रामसभा असं म्हणू शकतो, तर अशा ग्रामसभांच्या अंतर्गत गणपूर्तीची संख्या ही एकूण मतदारसंख्येच्या 15% किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती या अर्थाने विचार घेतली जाते. मात्र पेसा क्षेत्रामध्ये, पेसा भागामध्ये, अनुसूचित क्षेत्राच्या भागामध्ये ग्रामसभेच्या बाबतची गणसंख्या ही 25% मतदारांच्या एकूण मतदारसंख्येच्या मतदारांच्या 25% किंवा 100 व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल ती या बाबतची उपस्थिती आवश्यक आहे या अर्थाने विचार घेतली जाते. त्यामुळे दोन्हीमध्ये फरक आहे. ग्रामसभेची गणपूर्ती आहे किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार ग्रामसभेच्या अध्यक्षाला म्हणजे सरपंचाला असतो. गणपूर्तीसाठी ग्रामसभेच्या निश्चित वेळेनंतर किमान 15 मिनिटे आणि जास्तीत जास्त 30 मिनिटे सभेला सदस्य येण्याची वाट पाहिली जाते. की जी काही ग्रामसभेची निश्चित वेळ ठरवलेली आहे, ग्रामसभेच्या बैठकीची वेळ ठरवलेली आहे, तर त्या वेळेनंतर किमान 15 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 30 मिनिटे सभेला सदस्य येण्याची वाट पाहिली जाते. आवश्यक गणपूर्ती नसेल, जर का ग्रामसभेसाठी लागणारी आवश्यक गणसंख्या नसेल तर ग्रामसभा तहकूब केली जाते. मात्र तहकूब ग्रामसभा पुन्हा आयोजित केल्यानंतर त्या ग्रामसभेस गणपूर्तीचे बंधन नसते. जेव्हा पुन्हा ग्रामसभा या ठिकाणी आयोजित केली जाते तेव्हा त्या ग्रामसभेस गणपूर्तीचे किंवा गणसंख्येचे बंधन नसते. मात्र पूर्वीच्या सूचना पत्रावरील विषयांवरच या ग्रामसभेत चर्चा केली जाते. म्हणजे जी काही अगोदरची ग्रामसभा बोलवली असते त्याच ग्रामसभेच्या सूचनापत्रावरील विषयावरच चर्चा या ठिकाणी या नंतरच्याही ग्रामसभेमध्ये केली जाते. आगामी काळात होणाऱ्या ग्रामसभेची तारीख, वेळ व ठिकाण तहकूब सभेतच ग्रामसभेचा अध्यक्ष जाहीर करत असतो. म्हणजे जी काही या ठिकाणी तहकूब ग्रामसभा पुन्हा बनवण्यात आलेली असते तर त्याच ग्रामसभेच्या अंतर्गत नवीन पुन्हा होणाऱ्या ग्रामसभेची वेळ, तारीख आणि ठिकाण हे या ठिकाणी ग्रामसभेचा अध्यक्ष जो काय आहे किंवा सरपंच जो काय तो जाहीर करत असतो. हे पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर ग्रामसभा कशा पद्धतीने विचारात घेतली जाते गणसंख्येच्या स्तरावर याचा सर्व लेखाजोखा या विश्लेषणामध्ये मी केलेला आहे. हे विश्लेषण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. पर्याय 1 लॉर्ड रिपन, पर्याय 2 लॉर्ड कर्झन, पर्याय 3 लॉर्ड हबहाऊस आणि पर्याय 4 लॉर्ड मेयो. तर मित्रांनो या ठिकाणी 1907 मध्ये जो काही आपल्याकडे रॉयल विकेंद्रीकरण आयोग ब्रिटिश कालखंडात स्थापन केला गेला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासाकरता, तर त्या आयोगाचे अध्यक्ष होते लॉर्ड हॉबहाऊस. कोण? लॉर्ड हॉबहाऊस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड हॉबहाऊस हे या आयोगाचे अध्यक्ष होते. कशा पद्धतीने पहा, रॉयल विकेंद्रीकरण आयोग किंवा रॉयल डिसेंट्रलायझेशन कमिशन
की जो हब हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली 1907 मध्ये स्थापन झालेला होता. तर या आयोगाने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपयशाची कारणं स्पष्ट करून त्यावर उपाय सुचवले होते. या आयोगाने भारतातील स्थानिक स्वशासनाच्या अपयशाची कारणं स्पष्ट करून त्यावर उपाय सुचवले होते. कशा पद्धतीने पहा, की प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायत स्थापन केली पाहिजे. प्रत्येक खेडेगावामध्ये ग्रामपंचायत स्थापन केली पाहिजे. नागरी क्षेत्रात नगरपालिकांची निर्मिती केली पाहिजे. नागरी क्षेत्रामध्ये नगरपालिकांची स्थापना केली पाहिजे. स्थानिक संस्थात अधिकाधिक निर्वाचित सदस्य असावेत व या सदस्यांना आपला पदाधिकारी निवडण्याचा अधिकार असावा. म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत अधिकाधिक निर्वाचित सदस्य असावेत आणि या सदस्यांना आपला पदाधिकारी निवडण्याचा अधिकार असावा. जसं की आज आपल्याकडे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक प्रकारे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार हे त्या सदस्यांना देऊ केलेले आहेत. काही बाबतीत त्याला अपवादी सांगता शकतो, जसं सरपंचाची थेट जनतेतून निवड होते किंवा नगर परिषदेच्या अध्यक्षाची किंवा नगरपंचायत अध्यक्षाची थेट जनतेतून निवड होती महाराष्ट्राच्या पातळीवर. त्यानंतर 4 नंबरचा जो उपाय सांगितला होता तो या प्रकारचा की स्थानिक संस्थांना त्यांच्या मर्यादित क्षेत्रात कर लावण्याचा अधिकार असावा. स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या मर्यादित क्षेत्रामध्ये कर लावण्याचा अधिकार असावा आणि स्थानिक संस्थांना आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रणाचा पूर्ण अधिकार असावा. की जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या अंतर्गत काम करणारे संबंध कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा नियंत्रणाचा पूर्ण अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असावा. हाही उपाय रॉयल विकेंद्रीकरण आयोगाने स्पष्ट केला होता. तर रॉयल विकेंद्रीकरण आयोग हा कोणत्या हेतूने स्थापन केलेला होता आणि त्याने कोणते उपाय सुचवले होते या बाबतीत ह्या सगळ्या संबंध बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. आणि जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत? पर्याय ए नागपूर, बी अमरावती, सी ठाणे आणि डी पुणे. पर्याय 1 फक्त ABC, पर्याय 2 फक्त ABD, पर्याय 3 फक्त ACD आणि पर्याय 4 फक्त BCD. तर मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न अगोदरसुद्धा आयोगाने मेन्समध्ये विचारलेला आहे, संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे चांगलं माहिती असणं गरजेचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अशा कोणते तालुके आहेत की जिथे पंचायत समिती नाहीत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ACD म्हणजेच नागपूर, ठाणे आणि पुणे या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाहीत. नागपूर, ठाणे आणि पुणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ACD नागपूर, ठाणे आणि पुणे. कशा पद्धतीने पहा की शासनाने संमत केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील शासनाने संमत केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 56 नुसार महाराष्ट्र शासनाने जो काही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 संमत केलेला आहे तर त्या कायद्यातील कलम 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती स्थापन करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्याकरता एक पंचायत समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 56 नुसार. मात्र 100% शहरी तालुका असल्यास याच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की 100% शहरी तालुका असल्यास पंचायत समिती नाही. ज्या ठिकाणी 100% शहरी तालुका असेल त्या ठिकाणी पंचायत समिती असणार नाही असं या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर असे 100% शहरी तालुके कोणते आहेत? तर नागपूर, ठाणे, पुणे. नागपूर, ठाणे, पुणे हे 100% शहरी तालुके असल्या कारणामुळे या ठिकाणी तिथं पंचायत समिती नाही आहे. कशा पद्धतीने पहा की नागपूर एकूण तालुके 14 त्यातील 13 तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे, मात्र नागपूर शहर तालुक्यासाठी पंचायत समिती नाही. ठाणे एकूण तालुके 7 त्यातील 5 तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे, मात्र ठाणे शहर किंवा उल्हासनगर शहर तालुक्यांसाठी पंचायत समिती नाही आहे. आणि पुणे एकूण तालुके 13 सर्व 13 तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे, मात्र पुण्याकरता पंचायत समिती नाही. कारण की पुण्याच्या पातळीवर जी काही पंचायत समितीचा उल्लेख आहे तो हवेली तालुक्याच्या अनुषंगाने केला गेलेला आहे. हवेली तालुक्याची पंचायत समिती आहे. म्हणजे एकूण तालुके तर 13च आहेत, 13ही तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे, पण पुण्याकरता पंचायत समिती नाही आहे. तर हवेली तालुक्याची पंचायत समिती म्हणून ओळखली जाते. तर त्यामुळे या ठिकाणी ठाणे, पुणे आणि नागपूर या 100% शहरी तालुक्यांसाठी पंचायत समिती नाही असं म्हणणं योग्य आहे. आणि उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 नागपूर, ठाणे आणि पुणे. तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या 20 प्रश्नांचा संदर्भ जो आहे तो आपण या पॉलिटी टेस्ट पेपर 9 मध्ये घेतलेला आहे आणि याचं विस्तृत विश्लेषण किंवा याची विस्तृत चर्चासुद्धा डिस्कशनसुद्धा आपण आता इथं घडून आणलेला आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती की हा जो काही व्हिडिओ आहे तो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोहोचवा. आणि एवढंच नव्हे तर आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारे आणखीन 20 प्रश्न आपण येणाऱ्या आगामी पॉलिटी टेस्ट पेपर 10 मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याचंही डिस्कशन आपण घडवून आणणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूयात. धन्यवाद.